आहे ना, मी ही इंस्टाग्राम व्हायरल आणि हलकी फुलकी अशी सिंपल साडी घातली होती. मस्त असा मेकअप केला आणि गेले होते हळदीच्या कार्यक्रमाला. सोबतच आहे ना, आमची डुगलीचं इथे ना गाण्यावरती नाचायचं काम सुरू होतं, कारण की तिला ना खूप मज्जा येत होती. झाल्यावरती नवरीला दिलेलं फर्निचर सुद्धा मॅडमनी चेक करून बघितलं की क्वालिटी कशी आहे कशी नाही. नंतर ना आम्हाला असं साईन दिलं की हो क्वालिटी तर मस्त. मला कळतंय की बाळ झाल्यावरती ना स्वतःसाठी अजिबात टाइम निघत नाही. म्हणजे खरं सांगू ना, आधी ना कुठेही लग्नात गेलं की मी मस्त एखादा कोपरा धरायचे, छान फोटोज काढायचे. आणि आता पण मागे पण लग्न होतं ना, तेव्हा आई होती, त्याच्यामुळे ते आईकडं किंवा ज्ञानूकड किंवा दादूकड कोणाकडे पण राहून जायची. पण आज आहे ना, खरं सांगू ना, इनी मला इतकं परेशान केलंय. आणि शेवटी ना ती स्टेजवर चढली तिच्या आजीला शोधत शोधत आणि तिच्या आजीकडे दिला आणि पटकन मी जेवण करून घेतलं, कारण की ना मी आता खूप थकली होती. त्यानंतर मस्त डान्स बघितला आणि घरी आले. आता घरी आल्यावरती ना हा चारकोल मास्क मला लावायचा होता. खरं सांगू ना, खूप दिवसापासून आणून ठेवलेला होता, पण माहीत नव्हतं की याचा रिझल्ट कसा येईल. म्हटलं चला उद्या लग्न आहे तर आज मस्त आपण ट्राय पण करून घेऊया. आणि खरं सांगू ना, तो लावायच्यापेक्षा ना मला ते दिसतच इतका ब्लॅक होतं ना, असं वाटत होतं मी भूत आहे की काय. बरं झालं देवश्री झोपली नाही, तर ती मला बघून ना घाबरलीच असती. त्यानंतर तो थोडासा सुकू दिला आणि काढताना खरंच मला इतके म्हणजे सगळे चारधामचे देव आठवले, कारण की इतका त्रास होत होता ना बास कधी. त्यानंतर तो कसा तरी काढला. पण खरं सांगू ना, रिझल्ट एकदम मस्त होतं. खरंच सगळे फेशियल हेअर होते ना, सगळे रिमूव्ह झाले. तर तुम्ही पण हा मास्क नक्की ट्राय करू शकताय. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.